हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजाची आत्मा ईव्हीएम मध्ये, भाजप ईव्हीएम ईडी सीबीआय शिवाय निवडणूक जिंकू शकत नाही। मुंबईतल्या भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींची टीका। भाजपला मिळालेले इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे खंडणीचं रॅकेट। दडपशाही विरोधातच इंडिया आघाडी एकजूट झाल्याचा राहुल गांधींचा दावा। काँग्रेस सोडताना महाराष्ट्रामधला एक नेता सोनिया गांधींपुढे रडला। भाजप विरोधात लढू शकत नसल्याचं सांगत भाजपमध्ये प्रवेश। नाव न घेता अशोक चव्हाणांबाबत राहुल गांधींचं मोठं विधान। देशातील परिस्थितीमध्ये बदल आणण्याची गरज। आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करावं लागणार। इंडिया आघाडीमधील सभेतून शरद पवारांचं आवाहन। भारत जोडो सांगता यात्रेच्या निमित्तानं इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन। ठाकरे, पवार, आंबेडकरांसह देशभरातले एका मंचावर। भाजपला पराभूत करण्याचा विश्वास। इंडिया आघाडीकडे सर्व इंजिन, एकही बोगी नाही। मात्र मोदींकडे एकच इंजिन, पण सर्वांना बसण्यासाठी बोगी। फडणवीसांकडून मोदींचं कौतुक करत इंडिया आघाडीवर टीकास्त्र। मोदी आमच्या कुटुंबावर बोलतात। मोदींच्या परिवारामध्ये ते आणि खुर्ची, बाकी परिवार आहेच कुठे। घराणेशाहीवरून ठाकरेंसह आंबेडकरांनी मोदींना डिवचलं। शिवसैनिकांसाठी आज ब्लॅक संडे। राहुल गांधींच्या शेजारी बसणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार संपवले। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मोदींनी नितीश कुमार यांची गॅरंटी द्यावी। मुंबईतील सभेतून तेजस्वी यादव यांचा खोचक टोला। तर महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, फक्त डीलर असल्याचीही टीका। मवियाचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंच्या शिवसेनेला 22, काँग्रेसला 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा। विश्वसनीय सूत्रांची टी9 मराठीला माहिती। समोर आलेल्या मवियाच्या फॉर्म्युल्यामध्ये वंचितचा समावेश नाही। मात्र यापुढच्या चर्चेमध्ये वंचितसाठी 4 जागा सोडण्याबाबत मवियामध्ये खलबतं। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। सांगलीमध्ये विशाल पाटील उमेदवार असणार, पटोलेंचं वक्तव्य। तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांचं नाव चर्चेत। गिरीश महाजनांकडून धैर्यशील पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। मोहिते पाटलांच्या समर्थकांचा महाजनांना गराडा। जोरदार घोषणाबाजी। निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। पावसाअभावी नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली। हंडाभर पाणी मिळत नसल्यानं वाडी वस्त्यावरील ग्रामस्थ गाव सोडत असल्याचं चित्र। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्सला 90, महिला प्रीमियर लीग 2024च्या जेतेपदावर नाव कोरलं। अंतिम फेरीमध्ये आरसीबीकडून दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सनं पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।